पुणे शहर शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झालेले आहे। नीलम गोऱ्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले। युतीचा निर्णय होत नसल्याने कार्यकर्ते नाराज झाले। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर शिवसैनिक आंदोलन करतायत। भाजप युवासेना युती चर्चेमध्ये नीलम गोऱ्हे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला जातोय। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश करमरे आपल्यासोबत आहेत। निलेश, पुणे शहर शिवसेनेमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरू झालेले आहे। नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर आंदोलन होत आहे। काय मागणी आहे सगळ्या आंदोलकांची आणि शिवसैनिकांची? खरं तर मी आता नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्यासमोर बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की शिवसेनेतला जो एक नाराज ग्रुप आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी नीलम गोऱ्हे जे आहेत त्यांना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढा आणि अन्याय केला जातो। जे जागा वाटप आहे त्याच्यावर अन्याय केला काय शिवसैनिक म्हणून लढू आम्ही। पक्ष कमर्शियल झालाय, या 3 नेत्यांनी कमर्शियल केलाय पक्ष। आमचा आरोप आहे। कोणी केलाय सांगितलं ना, नीलमताई गोरे, प्रमोद नाना भानगिरे, विजय बापू शिवतरे ग्रामीण मध्ये पुणे शहराचा काय संबंध? अहो, आम्ही अहवाल दिला, लोकांनी आमच्या सैनिकांनी फेकले, असे कचऱ्यात टाकले अहवाल। ही तुमची मुलाखत होय? कशाला देखावा करताय मग? 500 लोकांनी फॉर्म। आता तुम्हाला इथे यायची वेळ का आली? कोणाला आली म्हणजे त्यांनी आता वेळ कमी, आमच्याकडे वेळ कमी आहे। आणि ही जागा जर तुम्ही 11, 12, अहो अजून कुठल्याही शिवसैनिकांना माहिती नाहीये की आपलं काय होणार आहे। तुम्ही ठरवणार का? आता तुमची मागणी काय? मागणी काय? आमची मागणी एकच आहे, स्वबळावर लढलं पाहिजे। आम्ही स्वबळावर लढलं पाहिजे, आमची एवढीच म्हणणे। पण युती तुटणार ना? तुटते ना युती। एक मिनिट ज्या दिवशी पुण्यातून ज्या दिवशी पक्षाचा आदेश आला, खासदारकीला आम्ही काम केलं, आमदारकीला काम केलं। 8 मतदारसंघामध्ये आमचा एकही आमदार नाहीये। प्राजनवाने काम केलं आणि आता तुम्ही ठरवणार का आम्हाला किती तिकीट द्यायची? ती सगळ्यात आमचा अधिकार आहे तो तिकीट मागायचं आणि आम्हाला दिलंच पाहिजे। 165 वर जागा जर नाही लढवलं तुम्ही, युती तुटली तरी चालेल, पण आम्हाला 165 जागा हव्यात। आता हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात। आमची भावना मांडलेली आहे, आमचा उद्रेक झालेला आहे। आता आम्ही आता संयम सोडलेला आहे। जे लोक 4.5 वर्षापासून आपल्या साहेबांसंघ आहेत, फाउंडर मेंबर, त्या लोकांना विश्वासात न घेता तुम्ही बाकीच्या लोकांना देताय तिकीट। मग बाकीचे आम्ही काय झेंडे फक्त हलवले का? बाकी लोक झेंडे, त्यांचा वेळ जातो, त्यांचा पैसा जातो, त्यांचं सगळं साहित्य जातं त्याच्यामध्ये। बरोबर। आता तुम्ही या ठिकाणी नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर या ठिकाणी जमलेला आहात, नेमकी आता काय मागणी असणार आहे? कारण आता निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे। परत एकदा सांगतो, युती तुटली पाहिजे। सर्वसामान्य सैनिकांना, आमच्या शिवसैनिकांना न्याय भेटला पाहिजे, निष्ठावंतांना न्याय दिला पाहिजे। अहो, जे 11 तिकीट ठरले त्यातले 8 जण तर बाहेर ना आले तो, त्यातले 4 तिकीट 5 तिकीट एका शहर प्रमुखाच्या घरात गेलेत। शासकीय नगरसेवक 4 आले, हडपसरला घालवले या माणसांनी। आणि तुम्हाला सांगतो, आत्ताही 6 नगरसेवकाचं पद तिकडं, सगळा निधी हडपसरला। अरे मग कशाला पुणे शहरावर बसला तू? देना राजीनामा, बस ना हडपसर मध्ये। हा शहर प्रमुखावर आमचा आरोप आहे सर्वांचा। मग आता हीच गोष्ट तुम्ही पक्षश्रेष्ठीला सांगणार आहे का? नीलम गोऱ्हे तुमच्या माध्यमातून जाईल ना, तिथं तुमच्या माध्यमातून जाईल। शिवसैनिकांवरती अन्याय झालाय हो। अहो, यांनी काय करायचं? यांनी 5-5 वर्ष झेंडे घेतले हातात, यांनी अजून पण झेंडेच उचलायचे का? तुम्ही सांगितलं भाजपचा झेंडा धरा, हातात धरला। तुम्ही सांगितलं शिवसेनेचा धरा, मग आता आमचा अधिकार आहे ना महानगरपालिकेला, द्या ना आमचा अधिकार। युती तुटली पाहिजे असं म्हणणे? तुटलीच पाहिजे युती आम्हाला नकोय। जर युती करत असेल तर आम्हाला पाहिजे तेवढ्या जागा द्या, कमीत कमी 50 जागा। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की नाराज शिवसैनिक आहेत जे आता नीलम गोऱ्हे यांच्या घराच्या बाहेर आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त आहे तो आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। त्यांची एकच मागणी आहे की आता या ठिकाणी जी युती झालेली आहे ती तुटली पाहिजे, कारण जो जागा वाटपाचा जो तिढा आहे तो या ठिकाणी अजून सुटलेला नाही। काही महिला सुद्धा आहेत। काय तुमची मागणी आहे? या ठिकाणी तुम्ही आता निषेध आंदोलन करताय। आमची मागणी एकच आहे की आम्ही रात्रंदिवस कष्ट केलेले, आम्ही एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि हा प्रत्येक कार्यकर्ता, तर 165 जागा आम्हाला आमच्या उमेदवारांना देण्यात याव्या। आणि आमचा दुसरा कोणता अजेंडा नाहीये की आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय, ऐन वेळेस जर दुसरे लोक येऊन जर त्या जागी आमच्या जागेवरती जर उमेदवारी मागत असेल तर ते आम्हाला मान्य नाहीये। तर आम्ही 165 जागावर लढण्यासाठी तयार। हा निर्णय जो आहे तो जागा वाटपाचा तो पक्षश्रेष्ठींवर घेतला जातो, वरिष्ठ लेवलवर घेतला जातो।